हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे खूप आनंदी आणि हेल्दी असाल. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल डॉक्टर हाऊसवाईफवर. आणि आज आहे होळी. तर होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज सकाळी सकाळ लवकरच उठले होते मी आणि असा काहीसा छान व्ह्यू असतो. मंदिर वगैरे सगळं गॅलरीतून दिसतं माझ्या. तर खूप सुंदर सुंदर दिसतं पहाटे पहाटे सगळीकडे. आणि सगळं काम वगैरे आवरून घेतलं म्हणजे अंघोळ वगैरे सकाळीच झाली होती. नाश्ता वगैरे करून घेतला. ते ऑफिसला गेले, आर्यनला स्कूलला पाठवलं आणि नंतर मग फरशी वगैरे पुसून आधी देवपूजा करून घेऊ म्हटलं. म्हणजे बाकीचे काम करायला म्हणजे स्वयंपाक वगैरे आज पूर्ण असा करायचा होता. म्हणून मग आधी ना देवांना मी घासून घेणार होते आज जरा. म्हणून फक्त आज धुवून घेतलं पाण्याने आधी आणि मग नंतर स्वच्छ वगैरे घासून वगैरे करून घेतले आणि नंतर मग देवपूजा मी करणार होते. आणि देवपूजा करायच्या आधी म्हटलं आपण ना म्हणजे पुरण वगैरे टाकूया. म्हणजे काय होतं, देवपूजा वगैरे होईपर्यंत पुरण वगैरे पण शिजेल. कारण की स्वयंपाक करायला तसा वेळ लागत नाही, पण मुलांना पाहत पाहत करायचं म्हणजे जरासा वेळ होतो. तर कुकर वगैरे लावला मी, डाळ वगैरे शिजायला टाकली आणि मग देवपूजा वगैरे करायला सुरू केली. तर मंदिर तसं स्वच्छच राहतं, आपण पुसतोच. पण आज पूर्ण म्हणजे खालचं आसन वगैरे काढून, पायऱ्या वगैरे काढून घेतल्या आणि सगळं पुसून घेतलं. कारण की आज होळी होती म्हणून. आणि असं काही स्पेशल डे असलं म्हणजे चतुर्थी, एकादशी, पौर्णिमा वगैरे असले की मग मी सगळे आसन वगैरे चेंज करते. रोजच्या रोज काही होत नाही, करत नाही म्हणा मी. कारण की दररोज आसन चेंज करायला नाही होत. त्यामुळे मग असं काहीतरी 4-5 दिवसातनं तरी मी मग एकदा करते. आणि मग ना सगळे आसन वगैरे टाकले, पायऱ्या वगैरे व्यवस्थित ठेवून घेतल्या, त्याच्यावरही वेगळं आसन टाकलं आणि मग देवपूजा करायला सुरू केली. तर आज होळी आहे आणि होळी आपण का म्हणजे होळी का दहन करतो, होळी का पेटवतो हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण धुलीवंदन म्हणजे कलर्स वगैरे का खेळतो हेही माहीत असेल. की जो भक्त प्रल्हाद होता आणि त्याचे जे वडील होते हिरण्यकशिपू, ते म्हणजे विष्णू भगवानचे कट्टर विरोधी होते म्हणा, किंवा त्यांना खूप त्यांचा राग वगैरे यायचा. खूप त्यांच्याशी ते म्हणजे द्वेष करत होते विष्णू भगवानांचा. आणि त्यांचे जे म्हणजे हिरण्यकशिपूचा जो मुलगा आहे प्रल्हाद, तो खूप मोठा भक्त होता विष्णू भगवानांचा. आणि हिरण्यकशिपूने त्याच्या पूर्ण नगरीमध्ये म्हणा, म्हणजे त्याच्या पूर्ण राज्यामध्ये भगवान विष्णूंच्या पूजा करायची नाही असा आदेश दिलेला होता. पूर्ण म्हणजे सगळं विष्णूपूजा जी आहे ती पूर्ण त्याने काढून टाकलेली होती, पूर्ण बंद करून केली होती. पण त्याच्या घरामध्ये त्याचा स्वतःचा मुलगाच भगवान विष्णूंचा खूप मोठा भक्त होता. तो त्यांची पूजा करायचा आणि सतत त्याच्या तोंडामध्ये भगवान विष्णूचं नाव होतं, नारायण 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 करायचा तो. म्हणून त्याला त्याच्या मुलाचा खूप राग यायचा. आणि एवढंच नाही तर तो एवढा मोठा म्हणजे भगवान विष्णूंचा विरोधी होता म्हणा, कट्टर शत्रू असल्यासारखा होता, की त्याने स्वतःच्या मुलाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे खूप वेळा त्याला मारण्यासाठी प्रयत्न केले, पण भगवान विष्णूंच्या कृपेमुळे तो वाचत होता. आणि शेवटी त्यांनी कंटाळून कंटाळून त्याची बहीण होती होलिका, आणि जिला वरदान होतं की ती म्हणजे आगीमध्ये जळणार वगैरे नाही म्हणून. तर तिला बोलवलं आणि भक्त प्रल्हाद जो आहे, तर प्रल्हादला तिच्या मांडीवर देऊन जाळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कारण की आगीमध्ये छोटा मुलगा राहणार नाही, पळून येईल बाहेर, म्हणून तिच्या मांडीवर दिलं आणि तिला चितेवर बसवलं आणि जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला प्रल्हादला. पण भक्त प्रल्हाद होता तो, म्हणजे त्याच्या नावाच्या आधीचं भक्त घेतल्याशिवाय त्याचं नाव पूर्ण होत नाही. आणि तो खूप मोठा भक्त होता विष्णू भगवानांचा. तर विष्णू भगवानच्या कृपेमुळे प्रल्हादला तर म्हणजे जे अग्निदेवता आहेत त्यांच्याकडून काहीही इजा झाली नाही. पण जी होलिका होती ती मात्र जळून त्या चितेमध्ये खाक झाली. आणि हे झाल्यानंतर तर एवढा हिरण्यकशिपूला राग आला की त्यांनी त्याला अजून मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही यश मिळालं नाही. शेवटी एका दिवशी भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला आणि जो हिरण्यकशिपू होता त्याचा वध केला. आता त्याचा वध केल्यानंतर पूर्ण नगरीमध्ये खूप आनंद झाला म्हणजे सगळ्यांना. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी आनंद
उत्सव साजरा केला गुलाल वगैरे खेळून. आणि तोच सण म्हणजे तोच आता आपण होलिका दहन आणि त्याच्यानंतर जो हिरण्यकशिपूला मारला त्याच्या दुसऱ्या दिवशी जसा त्यांनी उत्सव केला तो आपण धुलीवंदन म्हणून साजरा करतो. कलर्स वगैरे खेळतो आणि असा आपण साजरा करतो. तर जसं होळीमध्ये होलिका म्हणजे राग, द्वेष याचं प्रतीकच होती ती निगेटिव्हिटी, जेलसी. ती दहन झाली. तसं आपण आपल्या ह्या निगेटिव्हच्या एनर्जीज आहेत म्हणा, आपल्यातला राग आहे म्हणा, आपल्यातला कोणाविषयी जर द्वेष असेल, मत्सर असेल तो म्हणा, अशा गोष्टींना आपण ही दहन करायला पाहिजे. आणि या पूर्ण गोष्टी ज्या स्टोरीज आहेत, कथा आहेत, त्या कितीही खऱ्या असो किंवा कशाही असो, त्या मुलांना सांगून त्याच्या मागचं जे रिझन आहे, सण का साजरी करतो हे सांगायला हवं. म्हणजे मुलांनाही पुढे त्याची उत्सुकता राहते, ते पुढं कंटिन्यू करायला त्यांनाही बरं वाटतं. फक्त सेलिब्रेट करतो, सण करतो असं नाही, फक्त काहीतरी वेगळं खायला करायचं म्हणून असं नाही, तर त्याच्यामागचं कारणही आपल्याला माहीत पाहिजे. तर अशी ही कथा आहे यामागची. आणि इकडे माझी देवपूजा वगैरे झाली होती. देवपूजा मस्त झाली आणि मी तुम्हाला दाखवतेही कशी झाली. कमेंटमध्येही मला सांगा की छान झाली का माझी देवपूजा. आणि हे जे रुद्रयंत्र आहे ना, ते मला कळत नाही की म्हणजे खाली ठेवायचं का तांदळामध्ये ठेवायचं, ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला की ते कसं ठेवतात ते. आता चला मी तुम्हाला माझी देवपूजा दाखवते. देवपूजा वगैरे झाल्यानंतर ना, मग आता मी स्वयंपाकाला लागले. देवपूजा होईपर्यंत डाळ वगैरे मस्त छान शिजली होती, म्हणून म्हटलं आधी पुरण तयार करून घेऊया. कारण की आर्यन येण्याच्या आधी, आर्यन 1 वाजता येतो आणि तो येण्याच्या आधी मला ना ॲटलिस्ट आमटी त्यांच्यासाठी आणि थोड्या पोळ्या वगैरे करून घ्यायच्या होत्या. कारण की तसं तर नैवेद्य वगैरे संध्याकाळी दाखवतो, होळी वगैरे संध्याकाळी पेटवतो आपण, पण मुलांसाठी मी करणार होते. कारण की ना आर्यन आणि पिया मग रात्री काही तसं खूप जेवणार नाहीत. कारण की काय होतं ना, डाळी वगैरे जरा जड होतात रात्री, पुरणपोळी वगैरे, म्हणून म्हटलं दुपारी वगैरे जेवले आणि मग संध्याकाळी कितीही खाल्लं ना तर काही प्रॉब्लेम नाही. आता पुरण जोपर्यंत होत होतं ना, म्हणजे डाळ जोपर्यंत चटकत होती, पुरण चटकत होतं तोपर्यंत म्हटलं आमटीची तयारी करून घेऊया. कांदा वगैरे भाजून ठेवला मी आणि मसाला वगैरे मिक्सरमधून काढून घेतला. आणि हे जे आमटीचं येळवणी आहे ना, ते पण तयार करून झालंच होतं. थोडंसं गरम करून घेतलं मी, कारण की थोडीशी पूजा वगैरे होईपर्यंत ना डाळ थंड झालेली होती. मी थोडंसं अजून पाणी टाकून गरम करून घेतलं आणि मस्त डाळ शिजलेली होती. घरचीच डाळ आहे आमची, छान शिजते लवकर. तर मस्त असं मऊ डाळ शिजल्यामुळे ना येळवणीही खूप छान झालं होतं. आणि पुरण शिजत होतं तोपर्यंत ना, मग मी आर्यनला आणि यांना इकडे ना आमटी टाकून दिली दोघांसाठी, कारण की ते तिखट खात नाहीत म्हणून त्यांना तशी वेगळीच करायची होती. आणि हे होईपर्यंत आहे ना पुरणही झालेलंच होतं, म्हणजे पुरणही झालं आणि मग तेही काढून घेतलं आणि असं मऊ छान पुरण शिजलं होतं. आता हा स्वयंपाक करायला तसा खूप वेळ लागत नाही, कारण की खूप लोकांचा स्वयंपाकही नाही, आमचा चौघांचाच असतो. आणि खूप काही कोणी म्हणजे खूप पुरणपोळ्या आता खातं असंही नाही. 1-2 पुरणपोळ्या खूप होतात. आणि माझ्याकडे तर मी आणि आर्यन, पिया वगैरे आम्ही खातो. पण आर्यनच्या डॅडीला खूप पुरणपोळी आवडत नाही, म्हणून 5-6 पुरणपोळ्या जरी केल्या ना तरी खूप होतात आम्हाला. आणि त्यात नैवेद्य वगैरे सगळं मिळून तेवढ्या केल्या तरी खूप होतात. तर इकडे पुरण वगैरे ना काढून घेतलं मी. आणि नंतर मग आर्यन स्कूलवरनं म्हणजे आला होता, त्याला घ्यायला गेले. आणि नंतर त्याला जेवण वगैरे त्यांचं सगळं झालं. आणि त्यानंतर त्यांना झोपीही लावलं, कारण की त्यांना झोपी वगैरे लावूनच मला बाकीचा स्वयंपाक करायचा होता. ते जर जागे असले ना मग भांडण, बडबड, रड्यापड्या ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून आहे ना मग त्याला झोपी लावून मी दुसरा स्वयंपाक करणार होते. तर मग नंतर त्यांना झोपी लावल्यानंतर मी इकडं ना दुसरा स्वयंपाक, म्हणजे जो नैवेद्याचा मेन होता ना, की आमटी वगैरे जी नैवेद्यासाठी करायची होती, पुरणपोळ्या वगैरे ना, ती करून घ्यायला सुरू केली. आणि इकडे ना आमटीमध्ये मी टोमॅटो वगैरे टाकते. तसं काही खूप आम्ही तिखट वगैरे खात नाही, म्हणून टोमॅटो टाकल्यावर जरा तिखट थोडंसं कमी होतं, म्हणून टोमॅटो वगैरे ना टाकत असते मी आमटीमध्ये. इकडे सगळी तयारी वगैरे करून घेतली आणि मग आमटी वगैरे फोडणीला टाकून घेणार होते मी. तर लहानपणी आहे ना, आमच्या लहानपणी
ज्यावेळेस असं सण वगैरे असायचा. की काय होतं ना, की आपली जी जनरेशन आहे ना, म्हणजे सध्या तरी पुरणपोळी खायची म्हटलं की आपण कधीही करून कधीही खाऊ शकतो. आपल्या लहानपणी सगळ्या गोष्टी होत्या. पण आई म्हणा, म्हणजे आपल्या आई वगैरेला म्हणा, माझी मम्मी तरी शेतात वगैरे जायची त्यावेळी. खूप नाही पण जायचीच. म्हणजे कधीतरी म्हणजे 8 दिवसातनं 4-5 दिवस तरी ती जायचीच. तर त्यामुळे मग तिला तिचं बिझी शेड्यूल म्हणा किंवा तिला तो कामाचा वेगळाच, कारण की शेती म्हणजे एक प्रकारचा जॉबच आहे. तर तशी कामं वगैरे असायची. तर मग असं स्पेशल जे जेवण आहे ना, ते स्पेशल डेजला वगैरेच म्हणा, बड्डे म्हणा किंवा मग सण असेल असं म्हणा, त्यावेळेस भेटायचं. आणि मग पुरणपोळी तर त्यावेळी सणाला वगैरेच पर्टिक्युलरली केली जायची. तर मग खूप हे वाटायचं, म्हणजे की आज पुरणपोळीचं जेवण आहे वगैरे. आणि माझा जो छोटा भाऊ आहे ना, त्याला तर फार पुरणपोळी आवडायची, म्हणजे जो मधला भाऊ आहे तो. पण आता काही त्याला आवडत नाही पुरणपोळी, तो खातही नाही. त्याला सणाच्या दिवशीही पुरणपोळी वगैरे म्हणजे साधी पोळी वगैरेच करावी लागते. आणि मग अशा गोष्टी कधी-कधी ना खूप आठवतात. लहान होते तेव्हा असं वाटायचं की बापरे! आपल्याला हा स्वयंपाक कधी जमेल? पोळी म्हणजे पुरणपोळी, आमटी, भात हे सगळा स्वयंपाक कसं जमेल? आणि त्यावेळी कसं असायचं ना, की मम्मी एकटी करायला असायची. आपण लहान असायचो. हेल्प म्हणजे तशी तर मम्मी आपल्याला हेल्प मागायचीही नाही, कारण की आम्ही लहान होतो म्हणून. पण मोठे झाल्यावरही अभ्यास, नंतर कॉलेज वगैरे. तर मला तरी आठवतं आहे की मी माझा जो पुरणपोळीचा स्वयंपाक पहिला केला होता ना, तो ज्यावेळेस मी मेडिकल ग्रॅज्युएशन करत होते, तर त्यावेळी मी केलेला, की स्वतःहून इंडिव्हिज्युअली स्वयंपाक. आणि एवढं मोठं झाल्यानंतर पण आता काहीच वाटत नाही स्वयंपाकाचं, म्हणजे पुरणपोळी करणं किंवा एवढा स्वयंपाक करणंही काही वाटत नाही. काय होतं ना, आपण जसं मोठे होतो, आपल्यावर जसं जबाबदाऱ्या पडतात, रिस्पॉन्सिबिलिटीज येत जातात आणि त्या घेत जातो ना आपण, तसं मग आपल्याला मॅनेज करणंही होतं. सगळ्या गोष्टी शिकतोही आपण आणि काही वाटत नाही. आणि काय होतं, यूज टू होऊन जातो आपण. तसंच त्यावेळी आई म्हणजे माझी मम्मी म्हणायची, "काही नाही, एवढा वेळ नाही लागत, एवढा वेळ नाही लागत." पण असं वाटायचं की कसा नाही लागत एवढा वेळ, एवढा स्वयंपाक? वेळ तर लागतोच ना, वेळ तर लागतोच. पण ते त्यांच्या डोक्यामध्ये होतं की काही एवढा वेळ लागत नाही म्हणून. तर असं इकडे माझा स्वयंपाक वगैरे झालेला होता. बाकीचं दुसरं शूट नाही केलं मी, कारण की मुलं वगैरे उठली होती म्हणून. आणि नंतर आहे ना मी देवाचं ताट वगैरे, म्हणजे जो नैवेद्याचं ताट वगैरे आहे ना, ते भरून घेतलं. कारण की खालीही जायचं होतं आवरून वगैरे मुलांचं वगैरे. आणि नैवेद्य खाली पण नेणार होते होळीचा. मंदिरामध्ये जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे ना, तिकडे एक नैवेद्य घेऊन जाणार होते. घरामधल्या देवांना एक नैवेद्य आणि तुळशीला एक नैवेद्य. तर असे 4 नैवेद्य मला भरायचे होते. मग ते सगळे मी भरून घेतले. आणि खाली वगैरे जाण्यासाठी ना आवरून वगैरे आम्ही घेतलं. मुलांचं आवरायचं होतं मेन, म्हणजे त्यांचे कपडे वगैरे हे. नैवेद्य झाल्यानंतर मग ताटही जे खाली पूजेला घेऊन जायचं होतं ते मी भरून घेतलं. त्याच्यामध्ये एवढं काही नाही, नारळ, फुलं वगैरे, नैवेद्य, पाणी वगैरे, हळदी-कुंकू, अगरबत्ती वगैरे हेच सगळं भरायचं होतं. ते सगळं करून घेतलं आणि मग म्हटलं चला देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. आणि मग आम्ही खाली जायला निघालो होतो, कारण की आवरून घेतल्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवला, मी तुळशीला वगैरे नैवेद्य दाखवला होता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही खाली जायला निघालो. होळी वगैरे पेटवली होती खाली तोपर्यंत आमच्या. आणि मग होळीला नैवेद्य देण्याच्या आधी ना मंदिरात वगैरे जाऊन मी विठ्ठल रुक्मिणीला नैवेद्य वगैरे दिला. आणि मग होळीला वगैरे पूजा वगैरे केली. आणि खूप मोठी, खूप छान होळी पेटवली होती. खूप सुंदर वाटत होतं. सोसायटीमध्ये आमच्या एकच होळी आम्ही पेटवतो. आणि त्याच्यानंतर ना घरी आल्यानंतर आम्ही एक एक्सपेरिमेंट केलं. तर त्याच्यात RNPH ना रिॲक्शन्स पहा तुम्ही. आणि हे एक्सपेरिमेंट करण्याची आयडिया पण ना मला यूट्यूबवरच भेटली होती. म्हणजे मी जस्ट सहजच रांगोळी सर्च करत होते होळीसाठी. कारण की खूप काही मला रांगोळी वगैरे येत नाहीत. म्हणजे
काढायला वगैरे येतात, आकार वगैरे जमतात, पण असं खूप सुचत वगैरे नाही. म्हणून मी मोस्टली यूट्यूबवर बघूनच अशा रांगोळ्याच काढते. आणि ही पण आयडिया मला यूट्यूबवरूनच आली. मग आता रिॲक्शन्स पहा तुम्ही. हॅपी होळी, हॅपी होळी, वाव, हॅपी होळी, हॅपी होळी, हॅपी होळी. तर हे झाल्यानंतर मग आम्ही जेवणं वगैरे केली आणि झोपी वगैरे गेलो. तर अशी आमची होळी झाली. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हा दुसऱ्या दिवशीचा थोडासा शॉर्ट घेतलेला होता. आर्यन पिया जेवणं वगैरे झाल्यानंतर सकाळी नाश्ता वगैरे झाल्यानंतर होळी खेळायला सुरू केलं. त्यांना खाली वगैरे घेऊन गेलो खेळायला. मुलांनी खूप मजा केली. आणि भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.